हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता एरंडेलविषयी माहिती जाणून घेऊया. एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसे सुद्धा मसाल्यात घालण्यासाठी वापर करतात. आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वात उपयुक्त असे हे एरंडेल तिखट, उष्ण, प्रमेह, गोड, कडू अशा सर्व गुणांचा त्यात समावेश असतो. 2. एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे, त्यामुळे कावीळ होत नाही. 3. भूक लागत नसेल, अस्वस्थता वाटते, अपचन झाले, पोटात दुखत असेल अशा वेळी एरंड मुळाचा काढा 1 अष्टमांश करावा व त्यामध्ये हिंग, पादे, लोण व सुंठीची पूड घालून 4 सदपके द्यावा. 4. कंबर दुखत असेल, खाली वाकता येत नसेल, चमक मारत असेल अशा वेळी वेली, एरंड मूळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये 2 ते 3 गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा. याने कंबरदुखी थांबते. 5. हात, पाय, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात अशा वेळी 1 कप ताजे गोमूत्र घ्या. त्यात 2 तोळे एरंडेल तेल घाला व दररोज प्या. त्यामुळे जुलाब होऊन पोट साफ होईल. 6. कावीळसाठी सर्वात गुणकारी व उपयुक्त असे हे एरंडेल आहे. त्यामुळे कशा प्रकारची पण कावीळ असो लवकर बरी होते. तर घरच्या घरी करू शकतो आपण या बहुगुणी एरंडेलचा वापर. 7. एरंड मूळ वातशमनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. 8. एरंडेल तेल तर कोठा साफ होण्यासाठी प्रसिद्ध आहेच. 9. एरंडाची पाने सुद्धा शेकासाठी, पंचकर्मातील वातशामक उपचारांसाठी वापरली जातात. 10. तसेच यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सुद्धा उपयोगी असतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.